श्रीरामपुरात भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांना बेदम मारहाण। श्रीरामपूर शहरात भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांना अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे। ही घटना शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर रात्री 10:30च्या सुमारास घडली। चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 ते 6 अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी चव्हाण यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली। त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। मी माझे मित्र रवी पाटील नगरसेवक यांना भेटून माझ्या घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज रोड या ठिकाणी किशोर टाकीजवळ काही अज्ञात लोकांनी मला गाडी अडवून त्या ठिकाणी मला मारहाण करून मारहाण केली व जातीवादी शिवीगाळ केली। आणि अशा पद्धतीने श्रीरामपूर शहरामध्ये जर मी एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे, अशा पद्धतीने जर माझ्यासारख्या व्यक्तीवर एक असा हल्ला होऊन मारहाण करून जर नाही का असं होत असेल तर सर्वसाधारण लोकांचं काय, या श्रीरामपूर शहरामध्ये ज्यांनी दहशत माजवलं आहे आणि हे जे काही चाललं आहे श्रीरामपूर शहरामध्ये दहशत मांडून, तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की या लोकांवर कठोर तर कठोर कारवाई व्हावं आणि यांच्यावर कठोर शासन व्हावं, अशीच माझी प्रशासनाला विनंती आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला। घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते। पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद, श्रीरामपूर। ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा। नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा।